चला तर मग आज माझ्या आवडीचा गावरान पद्धतीचा झणझणीत पदार्थ बनवूया। त्यासाठी सर्वात आधी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे घालायचे। थेंबभरही पाणी न घालता हे सर्व मिक्सरला वाटून छान असं वाटण तयार करून घ्यायचं। वाटण थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तयार वाटण घालायचं। वाटण आणि कांदा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। थोडंसं पाणी घालून सर्व पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। 4 मध्यम आकाराची वांगी चिरून घेतली आहेत ती घालायची। मसाल्यासोबत परतून घ्यायची। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची। त्यानंतर 2 ग्लास इतकं पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं। पाण्याला एक उकळी काढून घ्यायची। उकळी आली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। मंद आचेवरती ही वांग्याची भाजी छान अशी शिजवून घ्यायची। आणि इथे पहा मस्त झणझणीत तर्रीदार वांग्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। यासोबतच दुपारच्या जेवणामध्ये बनवता येतील अशा 4 प्रकारच्या थाळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा।